हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आता आपले दोन तर धाम झालेले आहेत, एक यमुनोत्री एक गंगोत्री. आता आपण गंगोत्रीच्या मध्ये जिथं स्टे केला काहीतरी ऍक्च्युअल त्या गावाचं नाव आहे. तिथून आता आपण चाललोय सोनप्रयागला. आपलं उद्या आहे केदारनाथ. आज रात्री आपण तिथं पोहोचेल. आज रात्री मी उद्या सकाळच्या पहाटेला आम्ही ट्रेक चालू करू. तर पोहोचण्यासाठी एक 15 ते 17 तास लागतात. बुधवारी खाली उतर नाही तर पूर्ण ब्लॉगचे फुटेज घेऊ आपण, जे काय असतील ते. आम्हाला ट्रॅव्हलिंगमुळे जास्त ब्लॉग नाही काढते ते, ट्रॅव्हलिंग खूप आहे इकडे, त्यामुळं ब्लॉगिंग काही होत नाही. असंही गाडीतच बसून असते, ते घाट वळणं असल्यामुळे सगळं मग झोपेचं जास्त आहे. आता रो ब्रेकअप झालाय का तुझा? मग एवढ्या सगळ्यांच्या सॅड स्टोरीला, सॅड पोस्टला घरी पोस्ट असतात, तुझ्या कमेंट असतात, लाईक असतात. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं जानी, तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. खरं सांग, पोरगी सोडून गेली आहे कुठली? अबे साले, गेली असन तर मला जाऊन घेऊ नको. पुरी असंच असते. गाडी आलेली, जाऊ आपण. आता विचारू आपण बाकीचे प्रश्न नंतर. काहीच नाही, कोणतं काय विचारू. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कभी कोई तकलीफ नहीं होती. आता आपण निघलेलो होतो सिरसीला जायला. 350 किलोमीटरचा ट्रॅव्हल करायचा होता, त्यामुळे वेळ तर खूप लागणार होता. पोरांना पण माहिती होतं की बसून बसून पण लय वैताग येणार आहे. काही दुसरा ऑप्शन पण नव्हता गाडीत आम्हाला काय. हॅलो गाईज, आत्ता वाजले 10. पोचलो आता केदारनाथमध्ये. शिरसीला थांबलो आहे. शिरसीमध्ये हॉटेल आहे लय भारी, तिथं थांबलो आहे. समोर इकडं रूम घेतल्यात. इथून आता 2:30 वाजता निघाल ट्रेकसाठी. 2:30 वाजता इथून गौरीकुंडला जाईल पहिलं, तिथून पुढचं कंटिन्यू करेल. ह्या दादांचं हॉटेल होतं इथं सिरसीला हेलिपॅड समोर. तुषार सनस नाव आहे ह्या दादांचं. दादांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. दादांची इथं आम्हाला जेवण म्हणजे एकदम क्वालिटी भेटलं आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने. दादा पण साताऱ्याचेच आहेत, त्यामुळं जेवण पण दादांनी एकदम आपल्याला क्वालिटी दिलं. बाकीकडे इथं जेवणाचं म्हणलेत तर खूप हाल आहेत. जास्त करून इकडं मॅगी पराठा एवढंच भेटतं, त्यामुळे इथे एकदम क्वालिटी जेवण. सकाळचे वाजलेले 7. निघायचं होतं 4 वाजता ठरवलं होतं, पण कोण काही झोपेतून उठला नाही. निघस तोपर्यंत वाजले 7. थंडी तर खूप होती इकडं खाली. पोरांना सकाळवरतूनच थोडा थोडा अंदाज आला होता. वरती पण लय खतरनाक थंडी असणार आहे, त्यामुळे इथून पोरं सगळे जे काय लागत होते हँडग्लोव्ज टोपी वगैरे सगळे इथून घेत होते काट्या चढताना ट्रेकिंगसाठी. सुरुवात केली आता आपण ट्रेकिंगला. आता सोनप्रयागपासून आपण गौरीकुंडाकडे चाललो आहे. मध्ये इथं भेटतीलच टॅक्सी वगैरे, आणि मग नंतर करूच आपण. ही कमान बघायची होती. या कमानीसाठी खूप आम्ही आतुर होतो, आणि ती फायनली तर दिसली होती. जय श्री केदार. जय श्री केदार. 14 किलोमीटरचा ट्रेक राहिलेला आहे. 14. पोरं खप्पा खप इथं प्रोटीन बार खायला लागले. बाकीची तिघ तर झाली गायब. त्याचा तर फोन हरवला आहे, पण हरवलेलं वगैरे काही नाही. त्याचा शूटरकडेच याला फोन ठेवले, त्याला द्यायचा नाही फोन. पण त्याला सध्या प्रोटीनची गरज आहे. त्याला सध्या खूप प्रोटीनची गरज आहे. फुल फाटून हातात आली सगळ्यांची. आमच्यातलं फक्त भाईजेले फास्ट आहे. कुठे गेला भाईजे?
इथं बसल्या बाईची फुल फास्ट आहे सगळ्या, बाकी सगळी गणली. आता नावेल 10.5 किलोमीटरचा ट्रेक राहिलेला आहे. 10.5 ते 11 फुल वाट लागते भाई. आधी ट्रेकिंगची सुरुवात करा. वॉटरफॉल सगळी असा मस्त हेवन, इट्स कॉल्ड हेवन. अजून मेन लोकेशन तर आपलं यायचं बाकी आहे, ज्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. पोरं तर लय दमलीत भाई इथं. कुणाला आणि कोण सुमेत पुढे आहे ना. फाटली का ऋषी? बॅग फाटली की आपली? बॅग पाचली माझी. भाई वैतगून आता आपण कच्चर केलेला आहे. लय वाट लागली भाई. चालत शेवटचं 8 ते 9 किलोमीटर राहिलं होतं. पर्याय नाही म्हणून कच्चर करून टाकलेलं आहे. बाकीची पोरं येते चालत, आपल्याला काय राहुलं नाही म्हणून आता करून टाकलंय कच्चर. बाई धुकं एवढं खतरनाक की इथं काही दिसत नाही समोरचं. आपण पोहोचणार आहे. बघूया मंदिर तर इकडे आहे. मंदिर इकडे दिसणार नाही. धुकं खूप आहे. आत्ता तरी धुकं कमी झालंय, आणि याच्या अगोदर खूप होतं. आत्ता रस्ता तरी दिसतोय, याच्या आधी खूप धुकं होते, रस्ता पण दिसत नव्हता. आणि हे खच्चर वगैरेवरती जर का बसणार असतील तर हे फक्त वरती जातानाच बसा, खाली येताना नका बसू. खाली येताना खूप रिस्की आहे. आपण तर म्हणलो होतो की बसणार नाही खच्चरवर शेवटपर्यंत, पण नाही भाई लय जड ट्रेक आहे हा. यमुनोत्रीचा पण परवडला, पण हा खूप जड आहे. खूप डिफिकल्ट आहे. आलेलो आपण 2 किलोमीटर राहिले, पण खच्चरवाले पण अलीकडे सोडतात 2 किलोमीटर. त्यामुळं पहिलंच बोलणी करून घ्यायचं ना, कारण मंदिराच्या समोर सोडणार आहे का स्टँडपर्यंत सोडणार आहे. नंतर मग ते स्टँडपर्यंत सोडतो. हे भारत पेट्रोलियमवाल्यांनी हॉस्पिटल चालू केलेलं आहे वरती मंदिराच्या 1 ते 1.5 किलोमीटर आधी. मस्त हॉस्पिटल आहे एकदम. पोचलेलो आहे आपण गाईच काही नदी. सगळं धुकं पहिले आता रूम शोधूयात, नंतर दर्शनाला जाऊयात. रूम शोधण्याचं काम चालू आहे. गाईच व्ह्यू म्हणजे व्ह्यू, एका व्ह्यूसाठी आपण आजपर्यंत सगळं करत आलोय. लय थंडी आहे, थंडीने फुल पांगापांग झाली आहे सगळ्यांची. काही व्ह्यू आहे हा, वरती बर्फ वगैरे. हा व्ह्यू कॅमेरापेक्षा डोळ्यांनी अनुभवायला खूप भारी आहे. म्हणजे थोडक्यात कॅमेऱ्यात हा व्ह्यू काहीच नाही आहे, पण समोरासमोर एवढा नाद व्ह्यू आहे ना. बर्फ वगैरे वरती, बर्फातून सगळ्या वाफा निघतात. आरती चालू झालेली आता 7 वाजले तर आरती चालू झाली.
कॅमेरा तो दिसतोय त्याच्यापेक्षा 10 नाही तर 100 पटीने नाही तर 1000 पटीने भारी व्ह्यू आहे. पण तो फक्त स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचा तेव्हाच तो क्वालिटी. जस्ट लाईक इमॅजिनेशन, जे आपण इमॅजिनेशन आहे आपलं सेम तसं आहे. सकाळ सकाळ आपण आलो होतो बाहेर की गर्दी आहे का नाही बघायला. पण इथं आम्हाला एक गुरुजी भेटले, त्यांनी आमचं दर्शन करून दिलं. काही 1,500-2,000 हजार रुपये घेतले. पण एकदम अभिषेक वगैरे पिंडीपाशी 15 ते 20 मिनटं होतं आम्ही. एकदम मस्त दर्शन झालं, अभिषेक झाला. सगळ्यांचे फोटोशूट वगैरे चालू होते. तोपर्यंत म्हटलं आपण पण व्हिडिओ काढून घेऊ. आपले फोटो नाही आले तरी चालेल जास्त, पण व्हिडिओ टेक महत्त्वाचे. दर्शन तर झालेलं होतं आमचं सकाळ सकाळच लवकर. हे सगळ्यात मोठं सरप्राईज होतं जे की कोणालाच माहिती नव्हतं. डायरेक्ट धप्पा देऊन टाकलेला आपण सगळ्यांना. आणि पोरांचे तर आता व्हिडिओ कॉल चालू झाले ग्रुपवर. सगळ्यांना मंदिर दाखवायचं होतं, परत मेन म्हणजे बॅनर दाखवायचा होता. सगळे लोक आमच्या तोंडाकडे बघत होते की काय घेऊन आलेत नक्की, काय विषय काय यांचा. लोक येऊन विचारत होती. ये पत्थर भीमशिला पत्थर. हे अजून एक मंदिर आहे वरती, केदारनाथपासून वरती 1.5 ते 2 किलोमीटर वरती आहे. चलो बाय बाय केदारनाथ. निघालो होतो आता आम्ही खाली. हा व्ह्यू एकदम लास्ट आहे, शेवटचं मन भरून बघत होतो आम्ही मंदिराकडं. काढू शकतो बघा. आता काढू शकतो ना तुझी एनर्जी. आता खाली येताना नाही एवढं काय वाटत, पण ठीक आहे, बऱ्यापैकी वाट लागते. एवढी नाही, जेवढी वरती जाताना लागते त्याच्या 10%च लागते. मला काही विषय नाही खाली येताना. थांबे ही आली जोरात. ह्यांचं जास्त त्रास आहे. 8 ते 9 किलोमीटर आहे. काल रात्री आमचं केदारनाथ खाली उतरलं होतं. खूप दमलो होतो, येऊन डायरेक्ट झोपलो रूमवर. आता सकाळी फ्रेश मालिश वगैरे झालेली आहे. रूम वगैरे एकदम क्वालिटी आहे आपल्या इथं. मार्के माणसाचं हॉटेल आहे, सगळं होऊन जाईल. क्वालिटी रूम एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये आहे. जेवण वगैरे पूर्ण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आहे. तुम्ही जर का इकडं आले तर नक्की या. मी ह्यांच्या कार्डचा फोटो टाकतो, नंबर पण देतो. आता आपण निघलो आहे केदारनाथवरतून बद्रीनाथला. आता बद्रीनाथचं ट्रॅव्हलिंग तर खूप आहे, 250 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे. बघूया आपण. चला बाय बाय.